दोडका म्हटलं की बरेच जण नाक डोळे मुरडतात, तर बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी आवडत नाही। तर आज आपण अगदी झणझणीत अशी दोडक्याची भाजी बनवणार आहोत, जेणेकरून न आवडणारे सुद्धा आवडीने खातील। तर इथे मी एक दोडका घेतलेला आहे। तुम्ही तुमच्यात जर जास्त लोक असतील तर तुम्ही 2 देखील दोडके घेऊ शकता। तुम्हाला भाजी जेवढी बनवायची आहे त्या मापात तुम्ही दोडक्याचे आहे तर ते घेऊ शकता। इथे मी एक दोडका घेतलेला आहे। सर्वात आधी दोडक्याच्या ज्या शिरा आहेत तर त्या शिरा आपण काढून घ्यायच्या आहेत। संपूर्ण शिरा काढून घ्यायचा, म्हणजे दोडका हा लगेच शिजतो आणि कडवट देखील लागत नाही। यानंतर आता याचा शेंडा बुडका जो आहे तर तो कट करून आपण दोडका जो आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर दोडक्याच्या अशा आपण फोडी करून घेणार आहोत। आपण या दोडक्याच्या फोडीमध्ये मसाला भरणार आहोत। त्यासाठी आपण अशा 2-2 इंचाच्या ज्या दोडक्याच्या आहेत फोडी, तर त्या अशा फोडी करून घ्यायच्या आणि याला उभे आडवे असे काप करून घ्यायचे। काप मारत असताना खूप खालीपर्यंत काप मारू नका, नाहीतर आपण दोडक्यामध्ये जो मसाला भरतो तर तो बाहेर पडेल आणि दोडक्याची फोड देखील मोडेल। तर त्यासाठी अशा प्रकारे आपण थोडेशा अर्ध्या दोडक्यापर्यंतच आपण जे दोडक्याचे काप आहे तर ते बनवून घ्यायचे आहेत। यानंतर आपण मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी, वाटण बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण सुकं खोबरं घातलेलं आहे। यानंतर आपण 2 चमचे इतकं तीळ घातलेले आहेत आणि चमचाभर इतकं आपण त्यामध्ये जिरं घालायचं आहे। पहिल्यांदा खोबरं, जिरं आणि तीळ आपण वाटून घेतले बारीक आणि त्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, आलं टाकलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। त्यानंतर हे वाटून घेतलेलं आहे। तर कढीपत्त्याची पानं बघा, आपण जेव्हा खातो तर त्यामुळे आपली केस गळती व इतर आजार देखील दूर होतात। यासाठी कढीपत्त्याची पाने वाटणात घालून ठेवा। यामधलं 2 चमचेच वाटण आपल्याला लागणार आहे। उरलेलं वाटण तुम्ही अशा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि इतर भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता। वांग्याच्या भाजीमध्ये देखील हे वाटण खूप छान लागतं। यानंतर आपण जो दोडका घेतला होता त्यात मसाला भरण्यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे 2 चमचे। त्यानंतर आपण काळा मसाला 1 चमचा, पाव चमचा हळद, त्यानंतर पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे। हा सर्व सुका मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही हवं तर यामध्ये तेल देखील घालू शकता, परंतु इथे मी तेलाचा जास्त वापर केलेला नाही। तर हा सुका मसालाच आपण दोडक्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचा आहे। शेंगदाण्याच्या कुटाला देखील तेल सुटतं, शिवाय आपण खोबरं घालणार आहोत तर त्याला देखील तेल सुटतं। त्यासाठी मी ते मसाला भरण्यासाठी तेल वापरलेलं नाही, नाहीतर आपली भाजी जी आहे तर ती जास्त तेलकट होते। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे। तेल थोडंसं तापल्यानंतर आपण त्यामध्ये चमचाभर मोहरी आणि चमचाभर जिरे घालून घेऊया। जिरे मोहरी थोडीशी तडतडली की त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालायची। तर फोडणीत घातलेले कढीपत्ता बरेच जण काढून टाकतात, त्यासाठी आपण मसाल्यामध्ये देखील वाटून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा उपयोग जो आहे तर तो शरीरासाठी चांगला होईल। तर यानंतर आपण कांदा टाकलेला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा तेलावरती आपण छान भाजून घ्यायचा आहे। कांदा बघा लालसर होईपर्यंत छान भाजलेला आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं तर ते वाटण आपण यामध्ये टाकायचं। आता हे लसूण खोबऱ्याचं वाटण टाकल्यानंतर आपण 2 मिनिट छान परतवायचं आहे। छान हे जे वाटण आहे तर ते तेलामध्ये मिक्स होतं, तेल छान सुटतं। यामध्ये एक मोठ्या आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। आता टोमॅटो आपण मोठ्या गॅसवरती 1 मिनिटभर परतायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि याला तेल सुटेपर्यंत, टोमॅटो जे आहे तर ते नरम पडेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे। तर बघा टोमॅटो नरम पडलेला आहे आणि छान तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया आणि आता यामध्ये दोडक्याच्या फोडी घालून घ्यायच्या। आता या फोडी मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण फोडीचं मध्ये मसाला भरलेला होता ते उरलेलं शेंगदाण्याचं कूट देखील यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जर खूप रबरबीत जर भाजी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकू शकता। तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर जास्त पाणी टाकू शकता। उकळी आणायची आणि गॅसची फ्लेम कमी करून त्यावरती झाकण ठेवून ही भाजी आपण एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी रस्सा भाजी केलेली आहे
आहे. तुम्ही थोडंसं पाणी घालून त्याची रबरबीत अशी सुकी भाजी देखील करू शकता. इथे दोडका शिजलेला आहे. 10 मिनिटातच दोडका शिजतो कारण त्याच्या आपण शिरा वगैरे काढलेल्या असतात. तर खूप छान अशी आपली दोडक्याची भाजी झालेली आहे. खायला देखील तेवढीच चविष्ट लागते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जशी ही भाजी पातळ हवे, त्यानंतर कशी घट्ट हवे, त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता. अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा. धन्यवाद.